हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईमध्ये 5 जुलैला एकत्रित मोर्चा. संजय राऊत यांची माहिती. आता ठाकरे ब्रँड म्हणजे काय दाखवून देऊ, मनसे नेत्यांचं वक्तव्य. हिंदी सक्तीविरोधात दोनही ठाकरेंची भूमिका समजून घेऊन मोर्चामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेणार. शरद पवार यांचं वक्तव्य. तर पहिलीपासून हिंदी सक्ती नको, 5वीपासून शिकवा, पवार यांचं विधान. हिंदी सक्तीवर राज्य सरकार ठाम. जोरदार विरोधानंतर पहिली आणि दुसरीसाठी हिंदीचं तोंडी शिक्षण, पुस्तकांना मात्र स्थगिती. हिंदी सक्तीचं धोरण उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात स्वीकारलेलं होतं. तेव्हा आदित्य ठाकरे यांनीही पाठराखण केली होती. मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट. हिंदी सक्तीविरोधातील राजकारणाला भाजपा मराठीला अभिजात भाषेच्या दिलेल्या दर्जाच्या मुद्द्यानं देणार उत्तर. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात पंतप्रधान मोदींचं मोठं योगदान, जनतेला पटवून देणार. जिसान सिद्दीकींचा पाठलाग करणाऱ्या दोघांना पोलिसांनी सोडून दिलं. चौकशीत काहीही संशयास्पद आढळलेलं नाही. जिसान सिद्दीकी यांचा 2 अनोळखी व्यक्तींकडून पाठलाग. शक्तीपीठ महामार्गासाठी कोल्हापूरमध्ये 3000 एकर जागेचं संपादन होणार. मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. तर शक्तीपीठ विरोधात 1 जुलैला 12 जिल्ह्यात रास्ता रोको. पालघरमधील उत्तन विरार सागरी मार्ग, वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्ग जोडण्यासाठी सुधारित आराखडा सादर करा. मुख्यमंत्र्यांच्या MMRDAला सूचना. तर वाढवण बंदर मुंबई दिल्ली कॉरिडॉरला जोडण्याचीही तयारी. 11वी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये पुन्हा गोंधळ. अल्पसंख्याक कोटा वगळल्यानं कोर्टानं शिक्षण विभागाला फटकारलं. तर नागपूरमध्ये तांत्रिक गोंधळामुळे 11वीची प्रवेश प्रक्रिया रखडली. संभाजीनगरमध्ये पावसाचं पाणी साचलेल्या डबक्यात बुडून 2 चिमुकल्या बहीण भावाचा मृत्यू. सिल्लोडच्या मोढा गावातील हृदय पिळवटून टाकणारी घटना. मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, नांदेड आणि हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस. नदी नाले तुडुंब, धबधबे सुद्धा प्रवाहित. जायकवाडी धरण यावर्षी भरण्याची शक्यता. हिमाचलमध्ये 5 ठिकाणी ढगफुटीमुळे नदी नाल्यांना पूर. मृतांचा आकडा 5 वर. 7 खून अधिक बेपत्ता. तर उत्तराखंड आणि गुजरातच्या अहमदाबादमध्ये सुद्धा पूर परिस्थिती.